डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भिक्खू संघाचा या ठिकाणी नुकतंच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून रितसर या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात होतो आहे। मंचावर पूजनीय भिक्खू संघ त्याचबरोबर आमच्या या हिंगोली जिल्ह्यातील संबंध विविध पक्षातील सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील ज्येष्ठ नेते समोर बसलेले या पंचक्रोशीतील श्रद्धावान उपासक आणि उपासिका या ठिकाणी नुकतंच संयुक्त सन्मान्य विचारमंचाचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे। या ठिकाणी सर्वप्रथम माननीय जयदीपजी कुवाडे साहेब, नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना मी विनंती करतो की आपण ह्या ठिकाणी धम्म परिस्थितीच्या निमित्तानं आपण संबोधित करायचं आहे। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँसाहेब आणि या देशाचे उद्धारकर्ते, भारताचे भाग्यविधाते, गांधीजींचे प्राणदाते, रिपब्लिकन आंदोलनाचे जनक, रिपब्लिकन आंदोलनाचे प्रणेते, विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या चरणी सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो। आजच्या आपल्या या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमच्या मराठवाड्याचे सचिव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते सन्माननीय प्राध्यापक गौतम मुंडे साहेब, नागपूरवरून माझ्यासोबत या धम्म परिषदेला अगत्यपूर्वक उपस्थित असलेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे संघटक युवा नेते कपिलजी लिंगायत, हिंगोली जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते सन्माननीय दिलीपजी भिसे साहेब, आमचे युवक जिल्हाध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ गरपालजी आणि प्रामुख्याने इथे उपस्थित असलेला आमचा भिक्खू संघ, मी सर्वांना वंदन करतो, नमन करतो। खऱ्या अर्थानं भंतेजी झालं असं की मी आज
एका राजकीय कार्यक्रमासाठी हिंगोलीमध्ये आलो होतो. आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मराठवाड्याचे अध्यक्ष गणेशराव पडदन गुरुजी यांच्या मोठी श्रद्धांजली सभा आज हिंगोलीला झाली, त्यासाठी मी इथे आलो होतो. आणि खऱ्या अर्थानं आजच्या या धम्म परिषदेला पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंग मार्चचे प्रणेते आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर इथे उपस्थित राहणार होते. पण परवा त्यांचा नाशिकला मोठा अपघात झाला. सध्या त्यांची प्रकृती बरी नसून ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. आणि कवाडे सरांचा मला आदेश होता की ही धम्म परिषद फार महत्त्वाची आहे, त्यासाठी मी नागपूरला परत न जाता आवर्जून आजच्या या धम्म परिषदेला उपस्थित आहोत. आणि हे मी माझं मोठं भाग्य समजतो. बरं म्हणतेजी, मी माझं भाग्य समजतो. कारण होतं कसं, आज भंतेजींनी आपल्याला चांगली धम्म देशना दिली, त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. मी येता येता ऐकत होतो. पण भंतेजी, तुम्ही सोबत हेही सांगितलं पाहिजे की आज या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जो नंगानाद चालू आहे, जो जातीयवाद चालू आहे, आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा तर दिली. बाबासाहेबांनी आम्हाला भगवान बुद्धाच्या शांतीचा मार्ग तर समजवला, हा मार्ग तर आम्हाला दिला. पण जो नंगानाद आज या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, आज आमच्या दलित बौद्धांना, आमच्या बहुजन समाजाच्या, आमच्या माता बहिणींवर बलात्कार होतो. दिवसा ढवळ्या बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे तोडले जातात, कुठे आमचे धम्मध्वज तोडले जातात, फाडले जातात. भंतेजी, मी आपल्याला विनंती करतो, मी विनंतीच करू शकतो आपल्याला. जयदीप कवाडे सारख्या भीमसैनिकाच्या मनात एक प्रश्न आहे की आज जो नंगानाच या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालू आहे, बाबासाहेबांनी आपल्याला भगवान बुद्धाचा धम्म दिला, बोला आपल्याला शांतीचा मार्ग सांगितला. पण भंतेजी, ज्यांना बुद्धाच्या शांतीचा मार्ग कळत नसेल, त्याला भीमाच्या क्रांतीने आता आपण उत्तर दिलं पाहिजे. या मताचा मी आहो. बरं, हो की नाही? दिलं पाहिजे की नाही? मला समजत नाही आमच्या आया बहिणींना. भंतेजी, तुम्ही हे देखील सांगा बरं. आमच्या आया बहिणी असे चिपकून बसलेत जसं काय चुंबकच आहे. आपल्या लोकांना शिस्त नाही हो. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्या. बाबासाहेब आंबेडकर कसे राहायचे, कसे बसायचे, कसे बोलायचे. आता मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, तुमचा आवाज येत नाही, आणि आमच्या आया बहिणींचं मी कौतुक करतो बरं. सिद्धार्थ गौतमजी, आमच्या आया बहिणींचं धम्म परिषदेमध्ये आवाज येत नाही, पण एखाद्या वस्तीमध्ये गेल्या आणि 4 बाया भेटल्या की दुसऱ्या गावामध्ये आवाज जातो, तेव्हा आवाज येतो बरं. इथे आवाज आला पाहिजे. भगवान बुद्धाची घोषणा लावू बरं. किती लोक बाबासाहेबांची औलाद आहे बघू. तथागत भगवान गौतम बुद्ध की. बघा बरं, भंतेजी बसलेत. इतक्या जोरात तुमच्या एकतेचा आवाज येऊ द्या की जातीवाद्यांच्या चड्ड्या टर्कन फाटल्या पाहिजे. हो की नाही? हो की नाही? आता कसा आवाज आला? चार्ज करावं लागतं तुम्हाला. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अर्ध्या लोकांचे हात कुठे गेले? आणि स्टेजवर बसलेल्या सर्वांना विनंती करतो बरं, असं नाही झालं पाहिजे कडी लावा आतली न मी नाही त्यातली. नाही तर जनता बाबासाहेबांची, जनता भगवान बुद्धांना मानणारी जनता आवाज देईल आणि स्टेजवरचे नेते हात मागे. असं नाही झालं पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्ध की. आणखी जोरात. दिल्लीपर्यंत, मोदीपर्यंत आवाज गेला पाहिजे की नाही? सर्वांच्या चड्ड्या फाटल्या पाहिजे. ते सर्व नंतर आम्ही कोणासोबत आहो राजकारणात, कोणासोबत नाही आहो. आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद सर्व चुलीत गेलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसमोर सर्व चुलीत गेलं. आवाज परत जोरात येऊ द्या. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तथागत भगवान गौतम बुद्ध की. आता वाटतं थोडंसं बाबासाहेबांचे भीमसैनिक आहात तुम्ही.
तर तुम्हाला शिस्त आली पाहिजे बरं. आता मला एक गोष्ट सांगा, आज भंतेजींच्या उपस्थितीत ही गोष्ट सांगणं फार आवश्यक आहे. भंतेजी म्हणत असतील की ही धम्म परिषद आहे, इथे शांतीच्या गोष्टी आपण सांगितल्या, भगवान बुद्धाचा मार्ग तर आम्ही त्याचं पालन करतोच. भंतेजी जयदीप कवडे हे मानतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले 22 आदेश आहेत, हो की नाही? आणि ते आदेश आपण मानले पाहिजेत. पण आपण त्याच्यातून एकही 22 प्रतिज्ञा पालन करत नाही. आपण काहीच करत नाही. मी चोरी करणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार, काहीच करत नाही हो आपण. त्याच्यामुळे आपल्या समाजाची अधोगती झालेली आहे. काही राजकारणी लोक, गौतमजी, दिलीपजी, काही राजकारणी लोक नारा देतात ना, एक है तो सेफ है. आता या समाजाला देखील बोलायची वेळ आलेली आहे. एक है तो, जेवण नाही करून आले दिलीपजी. आमच्या नागपूरची आंबेडकरी जनता लई आक्रमक आहे हो. एक आवाज दिला की पुरा नागपूर पेटून उठते. इथले लोक लई थंडे आहे हो. आता तुम्हाला हेच सांगतो बरं, भंतेजींसमोर जास्त बोलू शकत नाही, पण तुम्हाला इतकंच सांगतो, आजही दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींवर बलात्कार होतो. आपण जातो आणि पोलिसात तक्रार करतो, पण पोलीस काहीच करत नाही. दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींवर बलात्कार होतो. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे तोडले जातात. आमच्या भीमसैनिकांचा खून केला जातो. आणि आपण काय करतो? आपण जातो आणि पोलिसात तक्रार करतो. पण आता जयदीप कवडेचं सांगणं आहे तुम्हाला, याच्यानंतर आमच्या आया बहिणींवर अत्याचार झाला तर पोलिसात तक्रार करायची नाही. याच्यानंतर आमचे धम्मध्वज कोणी फाडले तर पोलिसात तक्रार करायची नाही. याच्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळे कोणी तोडले तर पोलिसात तक्रार करायची नाही. आता एकच काम करायचं. आता काय करायचं? याच्यानंतर जोही कोणी हरामखोर आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याच्या शरीराचे आम्ही तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प आजच्या या दिवशी आपण केला पाहिजे. तो दिल्लीचा एक यक्कू काय म्हणतो, दिल्लीचा एक मोठा नेता काय म्हणतो, आंबेडकर 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 क्या फॅशन है क्या? अरे तुझ्या मायची फॅशन काय? तुझ्या गृहमंत्री पदावर बसलाय ना, ती आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पुण्याई आहे. नाही तर ना तू गृहमंत्री बनला असता, ना मोदी या देशाचा प्रधानमंत्री बनला असता. आणि मोदी साहेबांना देखील आज या धम्म परिषदेच्या माध्यमातून एक इशारा द्यायचा आहे. मोदी साहेबांना देखील सांगायचं आहे की मोदी साहेब, तुम्ही तर संविधानाचा सन्मान करतात, पण तुमचे मंत्री उठता बसता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करतात. म्हणून मोदीजी, तुम्हाला देखील इशारा देताना एक गोष्ट मला सांगायची आहे. अरे देखो, बाबा साहब के संविधान ने कैसा चमत्कार कर डाला. बनते जी, देखो बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान ने कैसा चमत्कार कर डाला. एक चाय बेचने वाले को देश का प्रधानमंत्री बना डाला. ही ताकद बाबा साहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आहे. आणि काही नालायक लोक म्हणतात ती स्मृती इराणीबाई हे एवढं मोठं कुंकू लावते. एकदा मी नागपूरच्या सभेत बोललो तर माझ्यावर गुन्हे दाखल झाले. काय म्हणते स्मृती इराणीबाई हे एवढं मोठं कुंकू लावते. मग मी नागपूरच्या एका प्रचार सभेत बोललो, सिद्धार्थ गौतमजी, मी नागपूरच्या एका सभेत बोललो, ही स्मृती इराणीबाई काय म्हणते? देशाच्या लोकसभेत म्हणते. आपण तरी बाबासाहेबांना आदराने बाबासाहेब म्हणतो, पण ही स्मृती इराणीबाई काय म्हणते? बाबासाहेबांचा उल्लेख करताना ही स्मृती इराणीबाई काय म्हणते माहिती आहे का? इस अम्बेडकर का संविधान बदल डालेंगे. आम्ही दिल्ली प्रदेशची पीपल्स रिपब्लिकन पक्षाने दिल्लीमध्ये सभा घेतली जंतर मंतर रोडवर. आणि भंतेजी, आम्ही त्या स्मृती इराणीबाईला इशारा दिला, अरे स्मृती इराणी ताई, संविधान बदलवणं हे काय नवरे बदलवणं इतकं सोपं वाटतं का तुम्हाला? तुम्ही बदलवा ना. किती तुमचा कुंकू मोठा होता होऊ द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही.
आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जोही कोणी बोलेल त्याच्या शरीराचे आम्ही तुकडे तुकडे करू की नाही? आवाज तर येऊ द्या. शेवटची एक गोष्ट सांगतो, जास्त बोलत नाही. मी परवा बनतेजी मुंबईवरून नागपूरला येत होतो, ट्रेनमध्ये प्रवास करत होतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक मी वाचत बसलो होतो. एका लहानच्या मुलांनी मला विचारलं, अंकल बोले आप किसकी किताब पढ़ रहे हो, ये कौन है? छोटा पोरगा होता. त्यांनी मला विचारलं, बाबासाहेबांचा फोटो होता पुस्तकावर. त्या छोट्याशा पोराने मला विचारलं, आप ये किसका किताब पढ़ रहे हो? मैं बोला, बेटा ये हमारे दैवत, ये हमारा सब कुछ, हमारे देश का गौरव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी है. त्या पोराने मला विचारलं, बनते जी कहाँ रहते हैं? बोले आपके बाबा साहब आंबेडकर, क्या है उनका पता? मला मोठं आश्चर्य पडलं. त्याला आता काय उत्तर द्यायचं? मी त्या छोट्याशा पोराला उत्तर दिलं, अरे तूफान और आंधियों में जो जलता हुआ दिया मिल जाएगा, तूफान और आंधियों में जो जलता हुआ दिया मिल जाएगा, उस दिए से पूछ, तुझे मेरे बाबा साहब का पता मिल जाएगा, तुझे मेरे बाबा साहब का पता मिल जाएगा. आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता एकदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण सर्व सूर्य म्हणतो, महासूर्य म्हणतो. एकदा बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य आकाशातल्या सूर्याला म्हणाला, काय म्हणाला? बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य आकाशातला सूर्याला म्हणाला की हे सूर्या, आपण दोघं एकत्र येऊया, करार करूया, लोकांच्या कल्याणासाठी आपण एकत्र येऊया, एक संकल्प करूया. बाबासाहेब नावाचा सूर्य त्या आकाशातल्या सूर्याला काय म्हणतो? बाबासाहेब नावाचा सूर्य म्हणतो की तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करील. हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले. आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता, आमचा भिक्खू संघ आहे, आमचे भंतेजी आहेत, आम्ही जरा आक्रमक आहोत. या हरामखोरांना जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये यांना उत्तर द्यावं लागतं भंतेजी. म्हणून आजच्या या प्रसंगी जास्त न बोलता शेवटी इतकंच म्हणेल की जे बाबासाहेब आंबेडकरांवर बोटं ठेवतात, नावं ठेवतात, त्यांना इशारा देताना इतकंच म्हणेल कि जय भीम हमारा नारा है, जय भीम हमारा नारा है, जय भीम हमारा प्यारा है, जय भीम हमारी इज्जत है, जय भीम देश हमारा है, जय भीम देश हमारा है. माझे दोन शब्द संपण्यापूर्वी पुन्हा एकदा भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांचा जयघोष करायचा आहे. लपून छपून करायचा नाही. सर्वांचा आवाज, सर्वांच्या हात वरती जात, हो की नाही? तथागत भगवान गौतम बुद्ध की. त्या हायवेवर गाड्या चालल्या ना, त्यांच्या काचा तुटल्या पाहिजे, फाटल्या पाहिजे, जातीवाद्यांच्या चड्ड्या पिवळ्या झाल्या पाहिजेत. इतक्या जोरात तुमच्या एकतेचा आवाज येऊ द्या. आणि तुम्ही या पुरुषांपेक्षा तर आमच्या आया बहिणींचा आवाज जोरात आहे. बघू कोणाचा आवाज जोरात येतो. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्ध की जय भीम. जोर से बोलो जय भीम. दोनदा म्हणा जय भीम जय भीम, तेही येत नाही का तुम्हाला? जोर से बोलो जय भीम. अरे ताकत से बोलो जय भीम. अरे एक साथ बोलो जय भीम. जय 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 भीम. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. धन्यवाद साहेब. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. टाळ्या याच्यासाठी द्यायच्या आहेत की कारण सायंटिफिक रिझन आहे. टाळ्या वाजवल्याच्या नंतर आपल्या ब्लड सर्क्युलेशन होते आणि जो कोणी व्यक्ती बोलतो तर त्यांना प्रेरणा मिळते. म्हणून आमचे साहेब नेहमी म्हणायचे, ज्यांच्यामुळे मला बुद्ध कळाले, कबीर कळाले, शिव फुले शाहू ज्योतिबा उमजले, ते आमच्या उभ्या अखंड भारताचे एकमेव नेते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी वंदन करतो. कारण तो महामानव झिजला नसता तर हा देह सजला नसता.
कोणत्या तरी पाटलाच्या देशमुखाच्या वाड्यावर चाकरी करत कुजला असता आणि एक दिवस दिव्यासारखा तो विझला असता, परंतु त्या महामानवाने उभे आयुष्य झिजवलं आणि आपल्याला घडविलं. म्हणून तर आंधळ्यांना डोळे लाभले, लुळ्यांना हात मिळाले, पांगळे पळू लागले आणि माझ्यासारखे मुके बोलू लागले. म्हणून या महामानवान भाग्यविद्यार्थ्यांना तुम्हाला विनम्र अभिवादन. या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदरणीय दिनेशजी हनुमंते, भारतीय बौद्ध महासभाचे राज्याध्यक्ष, त्याचबरोबर त्यांच्यासोबत वैभवजी दबडगे, ॲडव्होकेट तात्यारावजी देशमुख आणि PK ॲडव्होकेट जोंधळे यांचंसुद्धा या परिषदेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर या ठिकाणी मी निमंत्रित करीत आहे आमच्या परिसरातले ज्येष्ठ पत्रकार आदरणीय तुकारामजी पांडे यांना विनंती करतो की आपण या धम्मपरिषदेला संबोधित करावं. आजच्या या धम्मपरिषदेला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय भंतेजी, सर्व प्रमुख अतिथीगण आणि इथे जमलेला हा जनसमुदाय, आमच्या येलकी येथील तक्षशिला धम्मपरिषदेला आज 21-22 वर्ष झालेली आहेत आणि सतत सातत्याने हा संकल्प चालू ठेवणारे आमचे शंकर बगाटे व इतर त्यांचे सहकारी यांच्यामुळे सतत 21-22 वर्ष कार्यक्रम चालू ठेवणे यालाही खूप महत्त्व आहे. आणि ही सतत चालू ठेवणाऱ्या या तक्षशिला धम्मपरिषदेला मी माझ्या वतीने येलकी गावाचा रहिवासी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. निश्चितच तुमच्या शुभेच्छा सातत्याने येणाऱ्या काळामध्ये प्रेरणादायी ठरतील. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे युवा नेते आदरणीय गणेशजी इंगोले, त्यांचं देखील या धम्मपरिषदेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमच्या वारंगा परिसरातील एक बुलंद तोप जे की शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत, आमच्या परिसरामध्ये ज्यांनी अनेक विकासाची कामं केले, ते आमचे आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र भाऊ शिखरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी धम्मपरिषदेच्या निमित्तानं संबोधित करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, संत सेवालाल महाराज, सर्व महापुरुषांना व आपले सन्माननीय भंतेजी यांना वंदन करून आज तक्षशिला बौद्ध धम्म परिषद 21 वर्षापूर्वी हा जे धम्म परिषद चालते, हे धम्म परिषदेला तर सन्माननीय सर्व व्यासपीठ, आता नावं काय सर्वांची घेत नाही, सर्वांची एक वकील साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ व समोर बसल्या सर्व माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, वादचे आयोजक आमचे शंकरदादा बगाटे. तर धम्म परिषद मला धम्मा हा बंदीने आत्ताच सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956ला जो धम्म दिला, आणि खरंच जे धम्म आहे आणि धम्माच्या जे 22 प्रतिज्ञा आहेत ते जर आपण हे केल्या तरच आपण खरं म्हणजे धम्म स्वीकारला असं मी भंतेजी म्हणू शकतो. खरंच सर्वात श्रेष्ठ हा धम्म आहे. आणि तथागत गौतम बुद्धांनी जे सांगितलं आहे, खरं त्या धम्माचं जर पालन केलं, मी तर म्हणेल सर्वात या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, खरंच ज्यांनी जे धम्म शिकवला त्या धम्माच्या सर्व, असं बौद्ध धम्मच नाही, सर्व या जगात जेवढे का जाती धर्माचे लोक राहतात त्यांनी तर धम्म पाळायला पाहिजे.
पण बाकी आता जसं जोगेंद्र कवाडे सरांनी सांगितलं की आपल्या या भारतामध्ये या जातीवादाचं वीज जास्त पेरल्या चाललं. धम्मा हा धम्मा आहे आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं तर आज आपले आज प्रत्येक धर्माचं आणि प्रत्येक हा पुरुष असो का स्त्री असो त्यांचं काय हाल होतं हे काय मी सांगू शकत नाही. आता स्टेजवर आता विधी तज्ञ आपले वकील साहेब बरेच आहेत, ते आता बाकी आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि खरंच बाबासाहेब संविधान नसतं तर आपलं काही खरं नव्हतं. कोण कोणावर काय अत्याचार करत होते, कोण किड्या मुंग्यासार मरत होते, पण बाबासाहेब संविधानामुळं आज आपल्या जगामध्ये आज भारतात संविधान, त्या संविधानामुळं आज जे कोणी जरी असेल, आज मी जे उभा आहे, मी जे कोण्या पदावर असेल, फक्त संविधानामुळे आहे. आज जे बाकी स्टेजवर काही नेते मंडळी आहेत, आपल्याकडे गावचे नागरिक असो, आज गावचे सरपंच असो, मेंबर असो, जिल्हा परिषद असो, आमदार असो, खासदार असो, आज मुख्यमंत्री पंतप्रधान असो, फक्त संविधानामुळे आहेत. त्याच्यामुळं आज बाबासाहेब आंबेडकर संविधान नसतं तर आपण काही करू शकलं. त्याच्यामुळे आता बोलण्यासारखं खूप काय आहे, पण वेळ भरपूर झाला, बोलणारे बरेच काही वक्ते आहेत आणि मूळ म्हणजे आपल्याला पुन्हा गायनाचा कार्यक्रम आहे. ते जसं आता पहिलं म्हणलेलं आहे ना, ते कायदा भीमाचा फोटू गांधीचा, कसा शोभले असता भीम नोटावर टाय आणि कोटावर. खरंच भीमाचाच फोटो पाहिजे होता. असो, आता बाकी काही मी जास्त बोलत नाही. आपल्या आज 21 वर्षापूर्वी जे तक्षशिला बौद्ध धम्म परिषद चालते, या बौद्ध धम्म परिषदेला मी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आयोजकाचे सुद्धा आभार मानतो. आम्हाला बोललेला मान सन्मान केला, या ठिकाणी बोलून आमचा सन्मान, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. जोरदार टाळ्या सिकरे साहेबांसाठी. अतिशय मार्मिक अशा शब्दामध्ये आपण या ठिकाणी या परिषदेला संबोधित केलं. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांनी कळमनुरीमध्ये अनेक विकासांची कामं केली असे आमचे मित्र संजय वाढवे नगरसेवक, त्यांचं देखील या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष महाराष्ट्रांचे आमचे मित्र दिनेशजी हनुमंत यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी धम्म परिषदेच्या निमित्तानं संबोधित करावं. एकविसाव्या धम्म परिषदच्या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदच्या या प्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती राजा सम्राट अशोक आणि विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विचाराला विनम्र अभिवादन. या मंचावर उपस्थित वंदनीय भंते पयावली थेरो आणि त्यांचा संपूर्ण संघ, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नेते, आता ज्यांचं भाषण झालं असे शिवसेनेचे नेते शिकरे साहेब, या परिषदेचे आयोजक शंकरजी बगाटे, त्यांचा संपूर्ण संघ. या हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 21 वर्षापासून भंतेजी धम्म परिषद होत आहे. दाभडच्या नंतर या जिल्ह्यातली ही दुसरी, दाभड हे आमचं आदर्श ठिकाण आहे. त्याच्या पाठीवर पावलावर पाऊल देऊन या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये ही धम्म परिषद गेल्या 21 वर्षापासून होत आहे. 21 वर्ष सलग एखादा कार्यक्रम राबविणं इतकं काम सोपं नसतं. या जिल्ह्यामध्ये अनेक धम्म परिषदा अलीकडच्या काळात या 7-8 वर्षामध्ये येडूतला, धानोरा भोगाव असन, आमचं कोवळगाव असन, अशा अनेक ठिकाणी धम्म परिषदा हळूहळू सुरू झालेल्या आहेत. एक मंडळ, एक व्यक्ती, एक संघटन असं या ठिकाणी गेल्या 21 वर्षापासून धम्म परिषद होत आहे. समाजानं जे जे कार्यकर्ते अशा या धम्माच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, पुढाकार घेतात, हे कार्यक्रम घडवून आणतात, समाजानं त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. परंतु गेल्या बगाटे साहेबाचा किंवा अनेक आयोजकाचा असा अनुभव आहे की जे लोक पुढे होऊन काम करतात त्याला समर्थन करणं, त्याला मदत करणं, यापेक्षा या आपल्या भागामध्ये पाया ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे. विरोध होण्याचा
किंवा त्याला प्रतिस्पर्धा लगेच इथं धर्मपरिषद की लगेच दुसऱ्या ठिकाणी धर्मपरिषद उभी करायची, हिला हाणून पाडायचं, अशा प्रकारचे पायंडे अलीकडच्या काळात सुरू झालेले आहेत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी समाजाला, इथं बसलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांना मी विनम्र प्रकारचं एक आव्हान करणार आहे की जे कार्यकर्ते समोर होऊन काम करत आहेत त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहिलं पाहिजेत। जर पाठीशी उभं राहता येत नसेल, किमान आम्ही शांत तरी बसलं पाहिजेत, काय होते ते निमूटपणे पाहिलं तरी पाहिजे, आडफाटे आणण्याचा प्रयत्न करू नये। पुढे होणाऱ्या माणसाच्या पाठीवर जर आम्ही शाबासकी थाप मारली तर ते अधिक तेजीनं काम करू शकते, इथं काम मोठं उभं राहू शकते। नॅशनल हायवेच्या बाजूला ही ठिकाण आहे, याच ठिकाणाच्या थोडंसं आपण 20-30 किलोमीटर पुढे गेलं तिथे दाभड आहे, त्या ठिकाणी फार मोठं जागतिक स्तरावरचं सेंटर तिथं उभं राहत आहे। आमच्या खुरगावला भंतेजीचं सेंटर देखील, श्रामणेर प्रशिक्षण सेंटर त्या ठिकाणी उभं झालेलं आहे। इथं आपण 21 वर्षापासून धर्मपरिषद घेत आहोत, परंतु तशा प्रकारचं सेंटर उभं राहणं अपेक्षित आहे। आम्ही जर या भागातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी या आयोजकाच्या पाठीशी उभं राहिलो आणि मदत जर केली तर हे काम या जिल्ह्यामध्ये उभं राहणं फार अवघड नाही। एक छोटंसं उदाहरण मी सांगणार आहे कार्यकर्त्यासाठी, आणि मी माझी जागा घेणार आहे। तुम्हाला सर्वांना एक खेळ माहीत आहे, आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये डोंबाऱ्याचा खेळ होत असतो, डोंबाऱ्याचा गारोड्याचा खेळ असतो। त्या डोंबाऱ्याच्या गारोड्याच्या खेळामध्ये 2 बांबू असतात, एक इकडं बांबू बांधलेला असतो की इकडं बांबू असा उभा करतो, अशी दोरीवरती एक कानी मुलगी किंवा मुलगा लहान इकून तिकडं तिकून इकडं त्या दोरीवरती खेळत असते, उड्या मारत असते। बांबून कोलाट उड्या मारायच्या, उंच उंच उड्या मारायच्या, असा डोंबाऱ्याचा खेळ असतो। तो खेळ एका ठिकाणी सुरू होता। एक छोटासा मुलगा त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये दोरीवर उड्या मारत होता, त्याचा बाप डमरू वाजवीत होता। त्या खेळापाशी माणसं भरपूर जमलेले होते। खेळ चालू असताना त्या ठिकाणी 2-4 चोर आले आणि चोरांनी त्या डोंबाऱ्याच्या पोराला बाजूला घेतलं, विचारलं की तुम्ही हा दिवसभर खेळ करता, या खेळातून तुम्हाला किती कमाई होते, किती रोज मिळतो, किती पैसे मिळतात? डोंबाऱ्याच्या पोराने सांगितलं की खेळ केल्यानंतर आम्हाला 200-300 रुपये मिळतात, त्याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह करत असतो। चोरांनी त्याला सांगितलं की डोंबाऱ्याचा खेळ दिवसभर करून एवढी मेहनत घेऊन तुम्हाला 300 रुपये फक्त मिळतात, तू माझ्यासोबत चल, दिवसभर तू खेळ करायचा, फक्त रात्रीला आमच्यासोबत जायचं, आम्ही तुम्हाला 1000 रुपये रोज देतो। पोराला वाटलं की मेहनत घेऊन फक्त 300 मिळतात, हे चोरं, हे जे माणसं आहेत मला 1000 रुपये देत आहेत, 1000 रुपयाचं नेमकं काय काम असेल म्हणून ते काम विचारताय। तेव्हा ते चोरं सांगतात की काम आम्ही तुला आता सांगणार नाही, पुढे गेल्यानंतर आम्ही सांगतो, दिवसभर तू इकडे तुझा खेळ कर, रात्रीला आमच्यासोबत चल। रात्रीला चोर त्या डोंबऱ्याच्या पोराला घेऊन जातात आणि त्याला एक बिल्डिंग दाखवतात मोठी 2-4 मजली, आणि सांगतात की आपल्याला वरच्या मजल्यावरती आता चोरी करायची आहे, तुला डोंबऱ्याच्या तू खेळामध्ये दिवसभर फार उंच उंच उड्या मारत असतोस, आता काय कर, आता इथून खालून जमिनीवरून वरच्या मजल्यावरती उडी मारायची। डोंबऱ्याच्या पोरगा असं गच्च उभं राहते आणि चोराच्या तोंडाकडे पाहते टकमक। डोंबऱ्याचं पोरगं किती वेळे उडी मारित नाही, त्यावेळेस चोर म्हणतात अरे उडी मार की, उडी का मारत नाहीस? त्यावेळेस ते पोरगं सांगते तुमचं वाजवायचं साहित्य कुठे, डुमरू कुठे, तुम्ही डुमरू वाजा, डुमरू वाजीला ताल निर्माण झाला की मी उड्या मारतो, माझा बाप दिवसभर तिकडे डुमरू वाजवते, ताल निर्माण होतात मी उड्या मारत असतो, जोपर्यंत डुमरू वाजत नाही तोपर्यंत मी उडी मारू शकत नाही। अशाच प्रकारची जी गत आहे ही कार्यकर्त्यांची गत आहे, धर्मपरिषदेच्या आयोजकाची गत आहे। समाज जर पाठीशी उभं राहिला, पाठीवरची शाबासकी जर थाप दिली आम्ही, तर बघा ते उड्या मारतील, इथं मोठं सेंटर उभं राहील। जर तुम्ही समर्थन करणार नाही तर काहीच होणार नाही। 21 वर्ष झाले तर अजून पुढचे 21 वर्ष देखील काहीच होऊ शकणार नाही। तुम्ही फक्त गाणे ऐकायला आलात तर इथं काही उभं होऊ शकणार नाही। हे असंच 4 पत्र्याचं शेड गेला अजून 10-12 वर्षापासून आम्ही पाहत आहोत, इथं एखादं विहार होऊ शकत नाही, कारण तुम्ही लोक समर्थन करीत नाही, तुम्ही लोक सगळे फक्त गाणे ऐकायला येतात। जर तुमची इच्छा असेल इथं सेंटर उभं राहिले पाहिजेत, या ठिकाणून बोट धम्माचा प्रचार झाला पाहिजेत, आम्ही इथं दिवसभर कार्यक्रम झाले पाहिजेत, आमच्या मुलांना धम्माचं शिक्षण इथून मिळालं पाहिजे, संस्कार मिळाले पाहिजे, अशी जर आमची इच्छा असेल तर इथं काही उभं होऊ शकते, या ठिकाणून आदर्श सेंटर निर्माण होऊ शकते। म्हणून इथल्या तमाम बाबासाहेबांच्या अनुयायांना, बौद्ध धर्माच्या उपासकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या आयोजकाच्या पाठीशी उभं राहा, उणिवा काढीत बसू नका, काड्या करीत बसू नका, आणि हा
धम्मपरिषदेचा जो डोंगर उभा राहिला आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे, हा मोडून काढण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याचा चेहरा आम्ही उघड केला पाहिजेत. असे बांडगुळ आम्ही समाजातून ओळखले पाहिजेत आणि त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजेत. हे इतकं सोपं काम नसतं इतकं उभं राहणं. या धम्मपरिषदेच्या निमित्तानं मी आयोजकाला शुभेच्छा देतो. लवकर ज्या ठिकाणी काही मला वाटतं प्रस्तावित देखील काही झालेलं आहे. या विधानसभेच्या आमदारांनी या ठिकाणी काही 30 लाखाचा निधी देखील देऊ केलेला आहे. तर आशा आहे की आम्हाला इथं चांगलं सेंटर इथं उभं राहील, हळूहळू डेव्हलपमेंट होत राहील. मी या धम्मपरिषदेच्या निमित्तानं उपस्थितांना सर्वांना शुभेच्छा देतो. इथं थांबतो. जय भीम, नमोदय. धन्यवाद दिनेश भाऊ. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं आहे. खरं तर जर एखादा कार्यकर्ता काम करत असताना त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप आपण मारली पाहिजे, तेव्हा त्याला म्हणजे एक ऊर्जा मिळते. धन्यवाद दिनेश भाऊ. त्याचबरोबर गुलामभाई कुरेशी, बाळापूर परिसरातले कॉन्ट्रॅक्टर, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. तक्षशिला अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या वतीनं, संयोजन समितीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी बामणी फाटा येथून सर्वधर्मीय युवा मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ बारट्टे यांचं देखील या ठिकाणी धम्ममंचावर आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत. खरं तर कार्यक्रम करत असताना मी आमचे पूजनीय भिक्खू मंचावर आहेत, कारण ते नेहमी जिथं सत्य असते तिथंच ते एकदम आदर्शपूर्वक त्यांना सहकार्य करतात, मार्गदर्शन करतात. मग ते कितीही मोठं व्यासपीठ असेल, मंच असेल, तेव्हा पूजनीय भिक्खू आमचे पया बोधी म्हणतात की सकारात्मक काम करत असताना नेहमी ती ऊर्जा सकारात्मक शरीरामध्ये येते. म्हणून तुम्ही सकारात्मक काम करत जा, म्हणजेच तुमच्यामधली एक शक्ती निर्माण होते. खरं तर भंतेजी, तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे आमच्या संदीप भाऊ नरवाडेसारखे उद्योजक या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. एक आखाडा बाळापूर या ठिकाणचा एक सरपंच असून तो एक खूप मोठा आमच्या परिसरामध्ये त्यांनी एक युवा उद्योजक म्हणून ते नावलौकिक आहेत. त्याप्रमाणे आपण आदर्श घेतला पाहिजे आणि आपण सर्वप्रथम समाजाचं देणं म्हणून आपण एक स्वतः सक्षम बनलो तर समाजासाठी काही देता येते, म्हणून आपण सर्वप्रथम सक्षम बनलं पाहिजेत. तेव्हा त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय धबडके साहेब, वैभवजी धबड साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी या धम्म परिषदेला संबोधित करायचं आहे. या ठिकाणी ॲडव्होकेट संदीपजी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर डॉक्टर रोहिदासजी थोरात, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचंसुद्धा या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत. विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध चक्रवर्ती राजा सम्राट अशोक विश्वरत्न महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या महानायकांच्या विचारांना, कार्याला, सिद्धांताला विनम्र अभिवादन. 22वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या परिषदेकरता उपस्थित असलेले नांदेड, परभणी, हिंगोलीच्या या संपूर्ण भागामध्ये धम्म रुजवणारे आणि हजारो लोकांना धम्माची मुळातून शिकवण देणारे आमचे वंदनीय भंते पयाबुधू थेरोजी, वंदनीय भंते धम्मदीप महाथेरोजी, सर्व त्यांचा संघ, या परिषदेचे मुख्य आयोजक आयुष्यमान शंकरजी बगाटे आणि सर्व त्यांची टीम. आज ही 22वी बौद्ध धम्म परिषद आहे आणि या 22व्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने 21व्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. मी एकच मुद्दा तुम्हाला माझ्या जे मनात आहे ते सांगण्याचा प्रयत्न करून मी माझी जागा घेणार आहे. आमच्या बौद्ध समाजामध्ये, आंबेडकरवादी समाजामध्ये आणि विशेषतः गळ्यामध्ये निळा रुमाल घालून फिरणाऱ्या लोकांमध्ये एक अडचण तयार झालेली आहे. आमच्याकडे एक रोग लागलेला आहे, ज्याचा उल्लेख आता बोलत असताना माझे चळवळीतले सहकारी मान्य दिनेश हनुमंते साहेबांनी केला. चळवळ करत असताना, एखादं काम करत असताना आपल्या माणसाने एखाद्या माणसाला
सहकार्य केलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. परंतु आम्हाला वाईट सवय लागली, वाईट वळण लागले, ते समाजकारणात लागले, धर्मकारणात लागले, राजकारणामध्ये लागले आणि सगळीकडेच लागलेलं आहे. ज्या ज्या वेळेस आम्ही एखादं काम करायला घेतो त्यावेळेस आमचं प्रोत्साहन करणारे कमी आणि आम्हाला खाली खेचणारे कमी तयार होतात. म्हणून एकच शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही आम्ही सर्व लोकांनी अशीच परिस्थिती जर कायम ठेवली, तुम्ही आम्ही जर आमच्या स्वतःमध्ये बदल नाही करून घेतला, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला फक्त संविधानावर, धम्मावर आणि एकंदरीत चळवळीवर फक्त भाषणच करायला मिळेल, शासन करायला मिळणार नाही. आणि भाषण केल्यानं शासन करता येत नाही. शासन करण्यासाठी नुसतं भाषण जमत नाही, तर शासक बनण्याची पद्धती तयार करावी लागते. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घ्या. तुमच्या आमच्यामध्ये असा काही वाद नाही, तुमच्या आमच्यामध्ये असं काही भांडण नाही. हा या गटाचा, हा त्या गटाचा, ही बगाट्याची धम्म परिषद, ही त्या फलाण्याची परिषद, असं काही नाही झालं पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आमच्यामध्ये काही नाही आहे. ज्यांच्यामध्ये सगळं आहे ते काहीच पळत नाहीत. तुमच्या आमच्या या कळमनुरीच्या मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना निवडणूक झाली. या विधानसभेमध्ये वर्तमान जे आमदार आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी जे उभे होते, दोघंही शिवसेनेचे होते. एक शिंदे गटाचे होते आणि एक ठाकरे गटाचे होते. आमच्यातला कोणताच माणूस रिपब्लिकनचा एकमेकाच्या विरोधात उभा राहत नाही. पंतेजी, आपल्यातला कोणताच माणूस एकमेकाच्या विरोधात उभा राहत नाही. इकडे शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, हे सगळं त्यांच्याकडे आहे. पण त्यांचं ते सगळं पोटात घेतात, त्यांचं सगळं सपातंय. आमचं जरासं सपादत नाही. कारण आम्हाला सवय आहे वखत बसायची, नको त्या जागी नको ती सांगत बसायची. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट टाळली पाहिजे. करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही धम्म परिषद आयोजन करणाऱ्या माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. समाजकारण करणाऱ्या माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आज तुम्ही पाहत असाल, त्या बीडचे एक मंत्री आहेत धनंजय मुंडे, त्यांच्यावरती लाख आरोप होतात. आजीदादा एक शब्द बोलत नाही त्यांच्या विरोधामध्ये. आमचे लोक हे कधी शिकणार आहेत? बौद्धाचे लोक कधी शिकणार आहेत? हे तुमच्या माणसाला तुम्ही आम्ही सांभाळलं पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्याचं तुम्ही जतन केलं पाहिजे. तुमच्या धम्म उपासकाचं तुम्ही आम्ही जतन केलं पाहिजे. त्याशिवाय काही होणार नाही. आणि म्हणून तो शेवटचा मुद्दा सांगणार आहे की संविधानावर भाषण दिल्यानं शासन करता होता येत नाही. आज आमच्याकडे काय आहे? आज आम्ही सगळेजण संविधानाला एवढं मानतो, आमच्या लग्नात संविधान भेट देतो, वाढदिवसामध्ये संविधान भेट देतो, मैतीला संविधान भेट देतो, काही कार्यक्रमातला की संविधान भेट देतो. सगळा देश सांगतो की संविधानाशिवाय काही नाही, संविधानाशिवाय देश चालत नाही. बरोबर आहे. अहो, संविधानाशिवाय देश चालत नाही हे खरं आहे, पण संविधानामध्ये आमची बांधिलकी की आमचा वाटा किती आहे? जे संविधानाचे समर्थक आहेत, जे संविधानाचं रक्षण करतात, त्या संविधानाच्या समर्थकाकडे, त्या संविधान रक्षण करणाऱ्या लोकांकडे संविधानातलं कोणतं पद आहे? संविधानातले कोणते पद आहेत? आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, हे कोठले पद आहेत? हे काय मनुस्मृतीतले पद आहेत काय? हे काय वेदामधले पद आहेत काय? हे संविधानातले पद आहेत. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती हे संविधानातले पद आहेत. आणि एकही पद तुमच्या आमच्याकडे नाही. आणि तुम्ही आम्ही सगळे संविधानाचे समर्थक आहोत. आणि हे पद कोणाकडे राहतं? जे संविधानाचे सगळ्यात मोठे विरोधक आहेत. असं कसं होऊ शकते? संविधानाच्या विरोधकाकडे संविधानातले सगळेच पद आहेत आणि संविधानाच्या समर्थकाकडे संविधानातलं एकही पद नाही. त्याच्या मागचं कारण एकच आहे, आपसातले मतभेद, आपसातले हेवे देवे, आपसातले एकमेकांकडे बघून तोंड वाकडे करण्याची पद्धत.
हे बंद झालं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. आतापासून यापासून सुरुवात करा. वंदनीय भंती आपल्या समोर आहेत. भंतीचा आणि धम्माचा उपदेश आहे की या धम्मामध्ये सगळ्यांना सामावून घ्या आणि तसं आपण सगळ्यांना सामावून घेऊयात. त्या मार्गाला आपण सगळेजण चालण्यासाठी प्रयत्न करूयात. या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेच्या पाठीमागं आपण पहिल्यापासून सोबत आहोत आणि शेवटपर्यंत राहू अशा प्रकारचा एक विश्वास या ठिकाणी मी देऊ. आणि याच ठिकाणी या धम्म परिषदेला पुन्हा पुन्हा लाख लाख मंगलमय सदिच्छा देतो. वंदनीय भंतीला परत या ठिकाणी त्रिवार वंदन करतो आणि मी माझी जागा घेतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. धन्यवाद वैभवजी. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. म्हणून 1250 सालची मनुस्मृती आताच वैभव भाऊने सांगितलं. 1250 सालची मनुस्मृती 60 साल के संविधान से थरथर कांपती आहे. कारण मनु के कानून से भर सभा में द्रौपदी का चिरहरण केलं होतं. त्याच भारताच्या संविधानाच्या आत द्रौपदीला राष्ट्रपती पदावर बसवलं. ही संविधानाची फार मोठी ताकद आहे. धन्यवाद वैभवजी. आपण संविधानाबद्दल मार्मिक अशा शब्दामध्ये आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर या ठिकाणी मी पूजनीय भंते सुयेशजी यांना विनंती करतो की आपण ह्या ठिकाणी परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण संबोधित करावं. एकवीसवी तक्षशिला बौद्ध धम्म परिषद या निमित्त इथे जमलेले आमचे गुरुवर्य पूजनीय पय्याबोधी भंतीजी यांनी आज मला एवढ्या जनसमुदायापुढे बोलण्याची ही संधी दिलेली आहे. तेव्हा मी त्यांना तिवार वंदन करतो व जमलेल्या सर्व भिक्खू संघ यांना पण तिवार वंद करून माझी इथे अवघ्या 5 मिनिटाची धम्मदेशना थोड्या वेळात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील. की सर्वजण सांगतात तुम्हाला 40 वर्ष भगवान बुद्धांनी जनतेला सांगितला की धम्म कसा आहे. त्यांच्यानंतर जे काही विद्वान भिक्खू झाले, स्थवीर झाले, अरहंत झाले, त्यांनी पण या समाजाला फक्त सांगण्याचं काम केलं. अहोरात्र धम्म परिषदेच्या माध्यमातून, जयंतीच्या माध्यमातून कुठे संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमातून या बांधवांना, या जनतेला फक्त सांगत आलेत. पण आपण ऐकत काहीच नाही. ज्याप्रमाणे एखाद्या दगडावर पाणी टाकण्यात येतं, पाणी टाकलं की तो दगड ओला होतो. आजच्या पुरतं सर्वजण म्हणतात बरोबर आहे, बरोबर आहे. सर्वजण काय म्हणतात की सांगितलं, त्यांनी जे जे सांगितलं ते बरोबर आहे. पण उद्याच्याला आपण कोरडे होऊन जातो. जशाला तसं आपण इथं ऐकतो, घरी जातो, विसरून जातो. आपल्यातले मतभेद परत निर्माण होतात. काल त्यांनी बगाटेबद्दल असं बोललं, आज आपल्याला खरं वाटलं. पण उद्या आपण गावात जातो आणि कुजबूज करायला लागतो की त्यांनी माणसं बोलवले असतील, त्याच्याकडून बोलतील. हे हेवे धावे इथे झाले नाही पाहिजे. ह्या गोष्टी कुठेतरी संपल्या पाहिजे. या गोष्टी कशा संपतील? एक छोट्या गोष्टीतून तुम्हाला उदाहरण सांगतो. एक जंगलामध्ये सिंह असतो, एक गाढव असतं आणि एक लांडगा असतो. तिघजण मित्र असतात. मित्र तिघजण म्हणतात चला आज आपण मिळून शिकारीला जाऊ. सिंह, गाढव आणि लांडगा मिळून शिकारीला जातात.
शिकार करतो सिंह, खूप मोठी शिकार जमा होती. लांडगा पण ससे पक्षी काही मारतो, जमा करतो. गाढवाचं काम असते ते सर्व जमा करायचं आणि एका जागी जमा करतात. जेव्हा शिकार जमा होती तेव्हा तिन्ही बाजूला बसतात आणि वाघ म्हणतो की आता या शिकारीचे 3 भाग करा. 3 भाग करतात. प्रथमतः म्हणतो लांडगा, तू सर्वात हुशार आहे, तू सर्वात चतुर आहेस, तू काय कर म्हणे, या शिकारीचे 3 भाग करतो. कर म्हणतो लांडगा, बराबर 3 भाग करतो. पण सिंहाला ते पटत नाहीत. सिंहाला ते पटत नाही. तो काय करतो, त्या लांडग्याची मान धरतो, त्या शिकारीमध्ये परत मिसळवतो. त्या शिकारीमध्ये मिसळून टाकतो, त्याचा पण जीव घेतो. आणि आता म्हणतो गाढवाला म्हणतो, गाढवा तू काय कर म्हणे, या शिकारीचे बराबर 3 भाग कर म्हणे. गाढव काय करते, सगळा हिस्सा उचलते, सिंहाच्या पुढं मांडते आणि एक मेलेला कावळा असते, ते आपल्या पुढे घेते. म्हणते महाराज, हे बराबर हिस्से झाले, हे तुमचा हिस्सा मोठा, हे माझा हिस्सा छोटा. ते सिंह खुश होऊन जातो. म्हणते तू हे कुठून शिकला? तर ते म्हणते मी हे या मेलेल्या लांडग्याकडून शिकलो, की त्यानं मला शिकवलं. जर मी बराबर 2 भाग केले असते तर माझा पण जीव इथे गेला असता. आणि असाच होते आपल्या सर्वांसोबत की आपण आपल्यातच भांडतो आणि आपण आपल्याचेच एकमेकाचे जीव घेतो. आपल्यामध्ये जे हुशार आहेत त्याला मारण्याचं आणि संपवण्याचं कार्य जर कोण करत असतील, कोण करते याच्यातले? आपल्यातलेच गाढवं करतात, जे त्यांना काही घेणं देणं नाही या समाजाचं. ज्यांना काही पडलं नाही ते एकमेकात आपल्यात दुफळी निर्माण करून, भांडणं निर्माण करून देतात. आपल्या समाजात जे चांगले कार्य व्हायला पाहिजेत ते चांगले कार्य तिथेच खुंटीत होऊन राहतात. आणि आज जो आपला बौद्ध धर्म या जगातला 1 नंबरवर यायला पाहिजेत होता, बुद्धाचे एवढे अनुयायी आहेत, जगामध्ये कुठल्याच धर्माचे जेवढे अनुयायी नाहीत तेवढे आज बुद्धाचे अनुयायी आहेत. पण बौद्ध धर्माचा जेवढा प्रचार आणि जेवढी शिकवणूक या आपल्या समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे होती ती निर्माण होत नाही. आपण बुद्धाच्या धम्माची शिकवण काहीच घेत नाही, आपण घेतो दुसरंच काहीतरी आणि भलतंच काहीतरी ऐकत बसतो. ही वृत्ती कुठंतरी संपली पाहिजे आणि या गोष्टीची कुठंतरी समाप्ती होऊन एक नवीन धम्म इथे निर्माण झाला पाहिजे. बुद्धाची शिकवण आणि आंबेडकरांची क्रांती इथं निर्माण झाली पाहिजे, एवढंच माझं सांगणं आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. नमो बुद्धाय, जय भीम. या ठिकाणी आमचे पूजनीय गुरुवर्य बंतेजी पयाबोधी खुरगाव यांचं अतिशय खुरगावमध्ये खूप मोठं एक बुद्धाच्या संदर्भातलं काम फार मोठं चालू आहे. त्यांच्या कामाला सुगती लाभो आणि मी त्यांना विनंती करतो की बंतेजी आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना धम्मदेसना द्यावी. या ठिकाणी बंतेजीला आता जायचं आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाला ज्यांनी गेल्या 21 वर्षापासून एक खंबीरपणे या कार्यक्रमाला पुढे नेण्याचं काम केलं असे आमचे मित्र तक्षशिला अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद कामठाफाटा या संयोजन समितीचे अध्यक्ष, त्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी करायचं आहे. पुरुष मंडळीला विनंती आहे की आपण डाव्या साईडला बसायचं आहे आणि उजव्या साईडला महिलांना बसू द्या. आता काय बोलावं, 20-22 वर्ष झालं बोलायला, काहीच फायदा होईना. या ठिकाणी साऊंड सिस्टीमवाले नाही, आपलं
मंडप डेकोरेशनवाले यांना विनंती आहे, पुरुषांच्या बाजूला ह्या ठिकाणी आपण मॅट हातरावी, महिलांच्या सुद्धा बाजूला ह्या ठिकाणी मॅट हातरायची. बोलतो पुरुषाच्या बाजूला हातरा. नरवाडे साहेब, आज 21व्या तक्षशिला अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या प्रथम सत्राचं ह्या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये उद्घाटन ह्या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघ व नेतेगणाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. तेव्हा या धम्म परिषदेसाठी या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार संतोषदादा बांगर कालपासून ह्या ठिकाणी कार्यक्रमासाठी थांबले होते, परंतु अतिशय महत्त्वाचं काम असल्यामुळे आमच्या सर्व नेत्यांनी, त्यामध्ये विजू पाटील असतील, राजेंद्र शिकरे असतील, बापू कोकरे असतील, या आमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले, परंतु अतिशय महत्त्वाचं काम असल्यामुळं आमदार साहेब ह्या ठिकाणी आले नाहीत. परंतु आमदार साहेबाच्या वतीने ह्या ठिकाणी नेत्यांनी ह्या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. बांधवांनो, आज या 21व्या धम्म परिषदेचं हे प्रथम सत्र सुरू असताना या प्रस्ताविकासाठी ह्या ठिकाणी मला आमच्या संयोजन समितीच्या कार्यकर्त्यांना ह्या ठिकाणी मला 2 मिनटं बोलण्यासाठी व पूजनीय भंते महाकाश्यप असतील, आमचे खुरगावचे भंतेजी पयाबोधी असतील, यांनी सांगितलं की आपण या कार्यक्रमाचे आयोजक आहात, तेव्हा आपण या ठिकाणी प्रस्तावित केलं पाहिजे. बांधवांनो, आपल्याला माहिती आहे, जेव्हा या धम्म परिषदेची सुरुवात या माळरानामध्ये 2004मध्ये सुरुवात केली, तेव्हा दूरपर्यंत एकही लाईट नव्हता, एकही घर नव्हतं, एकही बिल्डिंग नव्हती, एकही शेटर नव्हतं. परंतु या माळरानामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या सुप्त हेतूने गेल्या 2004 पासून मी आणि माझे सर्व सहकारी प्रयत्नात होतो की आपण या माळरानामध्ये काहीतरी केलं पाहिजेत आणि आपण आपलं शिक्षण, आपलं वय कुठंतरी समाजाच्या कामी आलं पाहिजेत, हा हितांत हेतू उराशी बाळगून गेल्या 21 वर्षापासून ह्या ठिकाणी या धम्म परिषदेचं काम आम्ही ह्या ठिकाणी करतो आहे. मला सांगत असताना आनंद होते, गेली 20 वर्ष ही धम्म परिषद करत असताना ह्या ठिकाणी बरेचसे आमदार आले, बरेचसे खासदार आले, संत्री आले, मंत्री आले, परंतु त्यांनी मोठी आश्वासनं दिली, परंतु या कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये एकच असा आमदार झाला, त्या आमदारांचं नाव संतोषदादा बांगर आहे. त्या आमदार साहेबांनी मला आणि माझ्या संयोजन समितीला सांगितलं की गेल्या 20 वर्षापासून तुम्ही करत असलेला त्याग, तुमचा हा वनवास ह्या ठिकाणी संतोष बांगर सोडवेल, आणि म्हणून त्याच आमदार साहेबांनी गेल्या वर्षी ह्या माळरानामध्ये तब्बल 1 नाही 2 नाही ते 20 लाख रुपयाचा निधी ह्या ठिकाणी मंजूर केला. हे करत असताना याच्यामध्ये आमचे नेते विजय पाटील बोंडारे होते, त्यांनी सांगितलं की यावरला थोडंसं मी पण डोकं लावतो आणि आपण आमदार साहेबाकडून काही ना काहीतरी या धम्म परिषदेच्या ठिकाणी घेऊ, आणि ते प्रयत्न ह्या ठिकाणी यशस्वी झाले. आणि म्हणून ह्या ठिकाणी बरंचसं असं काही करावं वाटते. ह्या ठिकाणी ध्यान साधनेचा विषय असेल, सामनेर शिबिराचा विषय असेल, वाचनालयाचा विषय असेल, भिक्खू निवासांचा विषय असेल, ह्या ठिकाणी पुरुषासाठी महिलांसाठी फार लघवीची सुद्धा अडचण होते. परंतु हा माझा समाज मोठ्या प्रमाणात आमच्यावर प्रेम करत असताना आम्हाला समजून घेतो, कुठलीही अडचण आली तरी आम्हाला सांगतो की नाही. ह्या ठिकाणी आमचे भंतेजी नेहमी सांगतात, आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात
की नाही यावर्षी आपल्याला असा बदल करावा लागतो, यावर्षी आपल्याला काहीतरी चेंज करावा लागतो. आणि म्हणून आम्ही सर्व संयोजन समितीचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी हळूहळू या ठिकाणी बदल करत आहोत. आणि नक्कीच आपल्या सर्वांचा जर आशीर्वाद असेल, आता जसं आमचे मित्र दिनेश हनुमंती असतील, या ठिकाणी धबडगे असतील, यांनी सांगितलं की आपण एकूणएकाचे पाय ओढण्यापेक्षा आपण एकूणएकाला सहकार्य केलं पाहिजे. आणि नक्कीच माझा विश्वास आहे आपण जर समाजाचं काम जर चांगलं करत गेलो तर नक्कीच लोक आपल्यासोबत येतात. आणि म्हणून म्हणतो, काही लोक मला नेहमी सांगतात की नाही समाज आपला खराब आहे, परंतु मी नेहमी सांगतो की मी गेल्या 20 वर्षापासून ही धम्म परिषद करत असताना लोक सांगतात, परंतु असं नाही. आजही माझ्या समाजात आजही लोक देणारे आहेत, परंतु घेणाऱ्याचे हात व्यवस्थित नसल्यामुळे देणाऱ्याने आपले हात आखडले आहेत. कशाला समाजाला बदनाम करता? आजही समाज देणार आहे, परंतु हे हात आपले घेण्याचे व्यवस्थित नाहीत. आणि म्हणून आपल्याला हात या ठिकाणी बदलावं लागणार आहेत. आज पाहिलं असेल ह्या धम्म परिषदेच्या रूपाने आपण आजूबाजूला पाहत असाल, मी प्रकर्षाने कोणाचं नाव घेणार नाही, कोणाचे विधान करणार नाही, कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, परंतु धम्म परिषदेच्या नावावर काही लोकांनी बाजार तयार केलेला आहे. आमच्यावर सुद्धा आरोप होतात की तुमच्यावर धम्म परिषदेला शिवसेनेचा आमदार येतो, भाजपचा खासदार येतो. होय, आमच्या शिवसेनेचा आमदार ह्या ठिकाणी येतो, परंतु आमचा हा जो बांगर साहेब आहे तो बांगर साहेब आमच्या बौद्ध समाजाच्या कितीतरी कार्यकर्त्यापेक्षा 10 पट चांगला आहे, हेही मला या ठिकाणी सांगायचं आहे. अधिकचा वेळ न घेता आता आपल्याला पूजनीय भिक्खू संघाने ऐकायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला अधिक न बोलता मी ह्या ठिकाणी थांबतो आणि माझी जागा घेतो. जय भीम. धन्यवाद बगाटे साहेब. तुम्हाला गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे. सामाजिक कार्यक्रम करत असताना खूप अडचणी येतात, त्या अडचणीला न घाबरता एक खंबीरपणे तुम्ही या कार्यक्रमाची रूपरेषा पार पाडत असतात. तेव्हा तुमच्याबरोबर खंबीरपणे या कार्यक्रमासाठी उभे असलेले या परिषदेचे स्वागत अध्यक्ष आदरणीय संदीपदादा नरवाडे, त्याचबरोबर या परिषदेचे सचिव आदरणीय सुरेशजी घोडगे, त्याचबरोबर सहसचिव म्हणून तुमच्या खंबीरपणे सोबत असलेले जितेंद्रजी पाईकराव, या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक आदरणीय विठ्ठलदादा पंडित, या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष जे की या परिसरामध्ये एक निडर व्यक्तिमत्व सरपंच आदरणीय मेघाजी घोडगे साहेब, त्याचबरोबर राजेश भाऊ नरवाडे, ओमप्रकाशजी पाईकराव ज्यांनी कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलं, त्याचबरोबर परवीनजी कांबळे, सुदर्शनजी पतंगे, आदरणीय युवा उद्योजक भगवानदादा धुळे, सुनील भाऊ वाडवे, माणिकदादा पंडित, आनंदकुमार पंडित असतील, हे खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहून या कार्यक्रमाला सहकार्य करण्याचं काम केलं. या तुमच्या सर्व टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. याचबरोबर या ठिकाणी पूजनीय गुरुवर्य पय्याबोधी खुरगाव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शेवटची धम्मदेसना या ठिकाणी द्यायची आहे. सुखो बुद्धानुपादो सुखासधम्मदेशना सुखासंघससामग्री समगानं तपो सुखो मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनो
मया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चकं ववहतो पदं मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी नहि वैरेण वैरानि समन्ति धकुदाचनं अवीरेण च सम्मन्ति ये स धम्मो सनातनो। सर्वांनी एकदा मोठ्या आवाजामध्ये म्हणा साधू साधू साधू। मी जसं म्हणेल तसं सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे। नमन करे हम बुद्ध को, म्हणा सर्वांनी नमन करे हम बुद्ध को। सर्वांनी म्हणा मोठ्या आवाजात म्हणा नमन करे हम बुद्ध को। बुद्ध करे कल्याण, बुद्ध करे कल्याण। बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध सदा रक्षा करे। बुद्ध बड़े बलवान, बुद्ध बड़े बलवान। नमन करे हम धम्म को, नमन करे हम धम्म को। धम्म करे कल्याण, धम्म करे कल्याण। धम्म सदा रक्षा करे, धम्म सदा रक्षा करे। धम्म बड़ा बलवान। नमन करे हम संघ को, नमन करे हम संघ को। संघ करे कल्याण, संघ करे कल्याण। संघ सदा रक्षा करे, संघ सदा रक्षा करे। संघ बड़ा बलवान, संघ बड़ा बलवान। साधु साधु साधु। बुद्धं नमामि,
धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा। अखिल विश्वाला शांततेचा मानवतेचा संदेश देणारे महान कारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या धम्म मंचावर उपस्थित पूज्य भदंत धम्मदीपजी महाथेरो, पूज्य भदंत महाकाश्यप महाथेरो यांनाही वंदन। पूज्य भिक्खू धम्मघोष, पूज्य भिक्खू संघप्रिय, भंते शील धम्मो, भंते श्रद्धानंद, भंते सुयश, भंते शांतिदूत, भंते संघरत्न, भिक्खू संघरत्न, भिक्खू उदितानंद, भंते सारीपुत्र, सर्व भिक्खू संघ आणि ज्या मान्यवरांनी आतापर्यंत मनोगत व्यक्त केलेला आहे, राजरत्न आंबेडकर साहेबांचे विश्वासू आयुष्यमान दिनेशजी हनुमंते, दुसरे राजरत्न आंबेडकर साहेबांचे विश्वासू आयुष्यमान वैभवजी धबडगे लहान लोणला सुंदर धम्म परिषदेचं आयोजन करतात। आमचे राजेशजी लोणे, शिकरेजी आणि या ठिकाणावर या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक अध्यक्ष तक्षशिला धम्म परिषद शंकरदादा बगाटे, या आयोजन समितीचे स्वागत अध्यक्ष उद्योजक संदीपजी नरवाडे, सामाजिक कार्यकर्ते, निमंत्रक विठ्ठल दादा पंडित, कार्य अध्यक्ष ओम प्रकाशजी पाईकराव, सचिव सुरेशजी घोडगे, उपाध्यक्ष बेगाजी घोडगे, व्यवस्थापक राजेशजी नरवाडे, सहसचिव जितेंद्रजी पाईकराव, कोषाध्यक्ष प्रवीणजी कांबळे, संघटन सचिव सुदर्शनजी पतंगे आणि ज्यांचा जंगी मुकाबला होणार आहे भीमबुद्ध गीतांचा, पुण्याचा राहुलजी शिंदे आणि भीमाची वाघीण सिने अभिनेत्री आणि बुद्धगयाच्या संदर्भाने बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात यावं, बुद्धगयाचं महाबोधी विहार त्याच्यासाठी प्रखरपणाने आपली भूमिका आणि आंदोलन करणाऱ्या दीदी अंजली भारती, बुद्धकन्या नागपूर, ज्यांनी 3 महिने श्रामणेरी दीक्षाही घेऊन धम्माचा अभ्यास केलेला आहे, त्यांचाही मुख्य कार्यक्रम बुद्धभीम गीताचा आपल्याला प्रबोधनात्मक कार्यक्रम ऐकायचा आहे। आणि समोर उपस्थित सर्व उपासक उपासिकांनो, बराचसा उपासक उपासिकांचा जत्था आता वाढत चाललेला आहे। गायनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे। भिक्खू संघाची धम्मदेशनाई आता संपत आलेली आहे। महाबोधी चॅनलचे प्रदीप नन्नावरे या ठिकाणावर महाबोधी चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह करत आहे। सगळ्या भारतातले जगभरातले लोक हा आपला कार्यक्रम पाहत आहेत, त्याच्यामुळे आपली शिस्त असणं गरजेचं आहे। कारण भगवान बुद्धाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिस्त लागावी म्हणून चांगली शिकवण दिलेली आहे। तथागत भगवान बुद्धाने माणसाने जीवनात शांतता कशी मिळवावी याचं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा तथागत भगवान बुद्धाचा पवित्र धम्म आपल्याला दिलेला आहे आणि बौद्ध उपासक बौद्ध उपासिका हे आपल्या आचरणातून आपल्याला दिसले पाहिजे. जर बौद्ध माणूस बौद्ध उपासक बौद्ध उपासिका हे जर बोलण्याच्या बाबतीमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये वागण्याच्या बाबतीमध्ये उठताना बसताना या सर्व बाबतीमध्ये जर काही नियम विनय जर शिकला तर या जगापुढे आपला आदर्श राहणार आहे. मी श्रीलंका या देशामध्ये 2 वर्ष होतो. त्या ठिकाणावर राहून बुद्धिझमचा अभ्यास केला. तिथल्या लोकांची जी शिस्त होती ती चांगल्या प्रकारे मी तिथं जवळून बघितले. थायलंडला जवळपास 7 ते 8 वेळेस गेलो. त्या ठिकाणावरचे लोकसुद्धा एवढ्या श्रद्धेनं विहारामध्ये येऊन बसत असतात. पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये येऊन बसत असतात. ध्यान करतात, वंदना करत असतात, आर्यमौन धारण करत असतात. अतिशय शिस्तीनं त्या ठिकाणावर लोक शांततेमध्ये बसलेले असतात. बांगलादेशला गेलो. बांगलादेश म्हणतात मुस्लिम राष्ट्र आहे, परंतु त्या बांगलादेशमध्ये एक अरहंत बानो बनते जे होते. बानो हे त्यांना याच्यामुळे म्हणायचे की ते 12 वर्ष जंगलामध्ये राहून त्यांनी ध्यान केलेलं आहे. बानो म्हणजे बन, बन म्हणजे जंगल. आणि ते अरहंत बानो बनते 2012 मध्ये त्यांचं निर्वाण झालं. त्यांची डेड बॉडी आजही जशाला तशी बांगलादेशच्या एका विहारामध्ये आहे. त्यांचे नख आताही वाढतात, डोक्याचे केस वाढतात. त्यांची डेड बॉडी म्हणजे जशाला तशी तिथं ठेवण्यात आलेली आहे. आणि आता वर्तमानामध्ये एक अरहंत शिलानंद भंते जे आहे, अरहंताचं दर्शन होणं फार दुर्लभ असतं. परंतु 2 वेळेस मी अरहंत बानो भंतेचंही दर्शन घेतलं, त्यांच्या डेड बॉडीचं. आणि अरहंत शिलानंद भंतेजी यांनाही प्रत्यक्षात 2 वेळेस भेटलो, त्यांचाही आशीर्वाद घेतला. त्यांची चर्या जर बघितली, त्यांची शिस्त जर बघितली तर निश्चित मनुष्यात एक चांगले तरंग निर्माण होतात. सुखद अनुभव आपल्याला मिळत असतात. आणि त्याच्यामुळे भगवान बुद्धाचा धम्म किंवा या धम्म परिषदेचा उद्देशच हा आहे की माणसं धार्मिक बनले पाहिजे, माणसं धम्मवान बनले पाहिजे. माणसाला वाणीवर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. धम्म परिषद अतिशय शांततेमध्ये झाली पाहिजे. भगवान बुद्धाने सम्यक वाणीमध्ये सांगितलेलं आहे की भगवान बुद्ध म्हणतायत की माणसाने नेहमी सत्य बोललं पाहिजे, असत्य बोलू नये. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांशी आपुलकीने आणि सौजन्याने वागलं पाहिजे. आणि माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे भाषणे समंजसपणाचे आणि मुद्देशुद्ध असले पाहिजे. आपल्या वाणीवर आपल्याला पहिले नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. नाहीतर गाढवा पुढे वाचली गीता एक मन आहे, रात्रीचा गोंधळ बरा होता. एक मन पडलेली आहे ना. कुठं गेलतो? धम्म परिषदेला गेलतो. काय काय केलं? भंतेजी काय बोलले, काय धम्मदेशना काय किंवा ती कोणीतरी जरा कानातच चाव 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 करू लागली होती. एकही शब्द ऐकता आला नाही तिच्यामुळे. त्याच्यामुळं महिलांनी एक जागरूकता बाळगली पाहिजे. जिथं जागा भेटेल तिथं बसून घ्या. आता काय जागा म्हणजे समोरच बसावं अशातला काही विषय नाही. बगाटीजनच्या 21 वर्षाच्या खडतर तपश्चर्येचं हे फळ आहे. त्यांच्या सहकार्याच्या खडतर तपश्चर्येचं हे फळ आहे. एवढा जनसमुदाय, एवढे उपासक उपासिका श्रद्धेनं या ठिकाणावर येत आहेत. आणि बगाटेजींच्या प्रास्ताविकातून सुद्धा त्यांनी सांगितलं की लोकांना धम्म कळावा हा निर्मळ उद्देश. बुद्धाचे विचार, बाबासाहेबांचे विचार या धम्म परिषदेच्या माध्यमातून लोकांना कळावेत.
हा एक निर्मळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी काम केलं, सहकार्याने त्यांच्या काम केलं आणि आज मोठा जनसमुदाय या ठिकाणावर उपस्थित आहे. उपासक उपासिका आपण उपस्थित आहात, परंतु मेंढरासारखी आपली गत होता कामा नाही. चावचाव आपली थांबली पाहिजे. ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणावर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, उपदेश केलेला आहे, त्या दिशेनं आपल्याला काहीतरी काम करता येईल का, काहीतरी विधायक काम करता येईल का, हा दृष्टिकोन आपण या धम्म परिषदेमधून घेऊन गेला पाहिजे. समाजाचं संघटन हे झालं पाहिजे हे सर्वांना आपल्या वाटत आहे आणि मला वाटतंय तुम्हाला सुद्धा बसलेल्यांना वाटतंय की समाजाचं संघटन झालं पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्याकडे शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बरेचसे माणसं आपले उच्च पदावर सुद्धा पोहोचलेली आहेत. शिक्षणातलं आपलं यश आहे. मी अनेक आपल्या समाजातले IAS IPS अधिकारी पाहतोय, कलेक्टर, SP, न्यायाधीश, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला माणूस आज मी पाहतोय, तुम्ही पाहताय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण घ्या आणि शिक्षण घेतल्यामुळं आज समाजातली माणसं आपले सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आलेलं पहिलं आपलं यश आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि शिक्षण घेऊन आपले लोक कलेक्टर होत आहेत, SP होत आहेत, डॉक्टर होतात, इंजिनियर होत आहेत, प्रत्येक क्षेत्रात अधिकारी बनून राहतात. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आलेलं यश आहे. गाव कुसाबाहेर राहणारा समाज आज शहराच्या मध्यभागी आलेला आहे. 2-2, 3-3 कोटीचे घरं बांधतंय. हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आलेलं यश आहे. आज कुठे फाटक्या तुटक्या पालाच्या झोपडीत आपला समाज राहत नाही, याचाही आपल्याला गर्व असला पाहिजे की आज आमच्या खाण्यापिण्याची, कपड्या लत्याची सगळी चिंता मिटलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि माता रमाईनी 7 फेब्रुवारीलाच माता रमाईची जयंती झाली. मी नेहमी सांगत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईनी तुमच्या आमच्या पाळण्यापासून ते जाळण्यापर्यंतची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आता आपल्याला काहीच करायची गरज नाही. पण जर समाज संघटित जर नाही झाला तर आपलं सरण आपल्यालाच रचावं लागणार आहे. ही गोष्ट ध्यानात घ्या. समाज जर संघटित झाला तर कोणीतरी 4 खांद्यावर घेऊन जाणारा राहील, कुणीतरी तिथं लाकडं रचणारा राहील, अन्यथा आपलं मडं जाग्यावर सडल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तुम्हाला मी इथं सांगतो. जर समाज संघटित जर नाही झाला, एकाचं तोंड इकडं, एकाचं तिकडं, एकाचं तिकडं, एकाचं तिकडं जर तोंड राहिलं, कोणी कुणाचं मडंही उचलायला येणार नाही. परिस्थितीचा विचार केला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की संघटित व्हा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कुत्र्या, मांजराची, डुकराची शिकार कोणीही करतंय, परंतु वाघाची शिकार करायला माणसाला काळीज लागतंय. वाघाची शिकार कोणी करू शकत नाही. कुत्र्याला कुणी खडा मारू शकतंय, मांजराला कुणी मारू शकतंय, गाढवाला, डुकराला कुणी खडा मारू शकतंय. वाघाला जर खडा मारायचा असेल तर त्याला वाघाचं काळीज लागतंय. आणि ते जर वाघाचं काळीज आपल्याला वाटतंय की आपलं झालं पाहिजे, तर समाजाने आता संघटित झालं पाहिजे. आपली इच्छा जर असेल की आपला समाज संघटित झाला पाहिजे, तर सगळ्यांनी एकदा हात वर करून दाखवा की समाज आपला संघटित झाला पाहिजे. वाटतंय समाज आपला संघटित झाला पाहिजे. प्रदीप, सगळ्यांना जरा एकदा हात वर केलेलं दाखव सगळ्या देशाला. माणसं काही हात खाली दिसत आहेत. जरा सगळ्यांचे एकदा हात वर करा.
प्रत्येकाला जर वाटत असेल की आपला समाज संघटित झाला पाहिजे तर एक आता हात वर करून नारा द्या. मी म्हणेल हम सब, तुम्ही म्हणायचं एक आहे, बरोबर? हम सब, हम सब, हम सब. हे संघटन आपलं कायम राहिलं पाहिजे. जिथं जिथं शंकरजी बगाटेंसारखी माणसं ही संघर्षामधून काम करत करत चढ उतारांचा सामना करत करत ही माणसं जर इथपर्यंत येत असतील, 21 वर्ष या धम्म परिषदेला पुढे आणण्याचं काम करत असतील, मी म्हणतो शंकर बगाटेंसारखी माणसं महाराष्ट्रात कुठेही जिथं असतील, आपण त्याला बळ देण्याचं काम केलं पाहिजे. बळ दिला असेल, बळ द्यायचं असेल तर एकदा शंकरजी बगाटेंसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचं आहे. कारण 21 वर्षाचा कालावधी त्यांनी अतिशय खडतर तपश्चर्येमधून या वाळवंटाला सुद्धा एक फुलवून धम्माचं बीज इथं त्यांनी टाकलेलं आहे. आणि या धम्माच्या बीजाला पाणी घालण्याचं, खत घालण्याचं काम बगाटेजींच्या पाठीमागे उभं राहून तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. त्याच्यामुळे आपण नेहमी, कोणी आपले कितीही कानं भरू द्या, परंतु आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की शंकर बगाटे यांचं काम चांगलं आहे. आमचा समाज धम्म परिषदेच्या माध्यमातून एक संघटित होत आहे आणि त्याच्यामुळं शंकर बगाटेंच्या पाठीमागे आम्ही ठामपणाने उभं राहू, हे सुद्धा आपण संकल्प केला पाहिजे. जेव्हा जेव्हा शंकर बगाटेजी त्यांची टीम आपल्याकडे येईल, कारण या धम्म परिषदेला स्टेज लागतोय, साऊंड सिस्टम लागतोय, गायकांचा खर्च आहे, कॅमेऱ्यांचा खर्च आहे, भिक्खू संघाचं दान आहे, खर्च काय नाही, फुलांचा हारांचा खर्च आहे. हे खर्च सुद्धा प्रत्येक उपासक उपासिकांनी संकल्प केला पाहिजे की माझ्या कमाईतला, बाबासाहेबांनी तर सांगितलं की 20वा हिस्सा आपण दिला पाहिजे. मी तुम्हाला याच ठिकाणावर एक आव्हान करून जाणार आहे की तुमच्याजवळ जर 100 रुपये असतील तर फक्त 20 रुपये शंकरजी बगाटे यांना आपण देऊन इथं गेलं पाहिजे. किती लोक देणार आहेत? 20 रुपये 100 असतील तर 1000 रुपये असतील तर कमीत कमी 50 ते 100 रुपये आपण देऊन गेलं पाहिजे. एकदा हात वर करून दाखवा किती लोक आहेत की जाताना या धम्म परिषदेला आपल्या निढळाच्या घामातून कमावलेल्या धनसंपत्तीमधून इथं दान देऊन जाणार आहेत. प्रदीप, एकदा सगळ्यांचे हात एकदा बघ, किती लोक दान देणार आहेत त्यांनी हात वर करायचा आहे. काही माणसांचे हात, बरेच माणसं राहिले जरा, त्यांच्याकडे आईकडे पैसे असतील त्यांचे. महिला मंडळ पुढे आमचं विशाखाने 9 कोटीचा पुब्बाराम विहार बांधून दिला श्रावस्तीला. एक महिला होती, जगाच्या इतिहासामध्ये अजरामर झाली. अनाथ पिंडकाने जैतवन नावाचं जे महाविहार होतं सोन्याच्या मोहरा अंथुरल्या आणि ते जैतवन जैत राजकुमाराकडून विकत घेतलं आणि ते भगवान बुद्धाला, भिक्खू संघाला दान केलं. आपल्याला काही करोडो रुपये द्यायचे नाहीत, आपल्याला फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आपल्याला पालन करायचा आहे की आपल्या कमाईतला 20वा हिस्सा आपण या समाजकार्यासाठी, या धम्म परिषदेसाठी दिला पाहिजे. मला एक उदाहरण आठवलं शंकरजीला बघितल्याच्या नंतर, कारण मी पहिली वेळेस इथं आलो. याच्या आधी मला आठवत नाही मी आलतो काय माहीत नाही, परंतु एक उदाहरण मला इथं आठवलं. मी नेहमी जाता येताना ही जागा पाहत होतो. इथला झेंडा पाहिल्याच्या नंतर एक मनामध्ये आगळी वेगळी ऊर्जा निर्माण होत होती की माझ्या धम्माचा ध्वज फडकवणारा कुणीतरी वाघ या भागामध्ये आहे, हे मला मनोमन वाटत होतं. आणि तो वाघ म्हणजे शंकर बगाटेजी आहे. धम्माची पताका खांद्यावर घेऊन या भागामध्ये धम्माचा प्रचार प्रसार भिक्खू संघाच्या माध्यमातून, मान्यवरांच्या माध्यमातून जोरामध्ये काम करणारा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ शंकर बगाटेजी इथं आहेत. त्याच्यामुळे यांना सहकार्य झालं पाहिजे. एक उदाहरण मला आठवलं की एक उमदा तरुण एका घोड्यावर बसून एका गावाला निघाला. रस्ता जंगलाचा होता आणि जंगलाचा रस्ता होता. अशी सायंकाळ झाल्याच्या नंतर
त्याला अंधारातून रस्ता कळत नव्हता. तेव्हा जरा पुढे गेला तर एका साधूची कुटी दिसली त्याला, आणि तो साधू एकटाच त्या कुटीमध्ये राहत होता. त्याच्या सोबत कुणी नव्हतं. त्या उमद्या तरुणाला तहान लागली आणि तो त्या कुटीजवळ गेला. त्या महाराजांना म्हणाला की महाराज, आता अंधार फार झालेला आहे, मला मार्ग सुद्धा. शंकरजी इथं उभे राहा, दान घ्या तिथं जरा, हा इकडून द्या. ज्ञानबा तुकाराम नरवाडे बाबांनी आताच 20 रुपये इथं आणून दिले. जोरदार टाळ्या वाजवून बाबांचं स्वागत करायचं आहे. आणि त्या ठिकाणावर तो उमदा तरुण तिथं गेला आणि म्हणाला की महाराज, मला थोडंसं पाणी पाहिजे आहे. त्या साधूला म्हणाला, ते साधू म्हणाला ठीक आहे बेटा, बस इथं. तो जर्जरीत म्हातारा साधू त्याला बसवलं, पाणी दिलं आणि तो म्हणाला की मला या गावी जायचं आहे, मला रस्ता दिसत नाही, मला रस्ता कळत नाही, तर मला आपण रस्ता सांगावा. संजय भुक्तर यांनी 50 रुपये या ठिकाणावर आणून दिलेले आहेत. संजय भुक्तर यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचं आहे. मयपती पाईकराव 200 रुपये दान आलेलं आहे. त्यांच्यासाठी जर आपण नुसत्या टाळ्यात वाजवत राहा, मी नाव सांगत राहतो. शांताबाई किशन भुक्तरे 50 रुपये. मी आता एक 10 मिनिटामध्ये एक दान पारमिता आपली पूर्णच करून घेऊ. एकदा शंकरजीला मदत करूया आणि त्याच्यानंतर उदाहरण सांगतो मी. ते सार्थक नरवाडे 20 रुपये आणून दिले बाळानं. तुम्ही जरा जोरदार टाळ्या वाजवीत राहा. चला, जे पैसे देणारे नाही त्यांनी टाळ्या तरी वाजवा. नाही, मला नावं सांगत चला. भास्कर नरवाडे 50 रुपये दान. बगाटेचे थांबायचं, बॉक्स घ्या, नाव सांगत चला. यश थोरात 50 रुपये दान दिलेला आहे. मनीषा पंजाब नरवाडे 100 रुपये दान त्यांचंही आलेलं आहे. 100 वापस द्या. पूनम संजय थोरात यांचंही 100 रुपये दान आलेलं आहे. प्रभावती लक्ष्मण वाडे 100 रुपये दान आलेलं आहे. कळमनुरी भगवान चांदू जोंधळे 50 रुपये दान आलं. तुप्यावरून आले ते. शशिकलाबाई सटवा नरवाडे कामठा 50 रुपये दान आलंय. पूर्बाजी पाईकराव यांनी 50 रुपये दान दिलं. बेबाबाई दलित इंगोले 50 रुपये दान दिलं. संकेत बलकंड्या बाळाने 20 रुपये दान दिलंय. गोविंदराव किशन खाडे शेनगी यांनी 100 रुपये दान दिलं. हा दिले. नाव सांग. सुमनबाई गणपत तिवाळे निवगा बाजार यांनी 100 रुपये दान दिलं. सिद्धांत प्रमोद इंगोले 20 रुपये दान दिलं. सपना विलास परगणे 100 रुपये दान दिलं. राजकुमार कचरू पंडित 50 रुपये दान दिलं. सुलोचनाबाई नरवाडे 20 रुपये दान दिलं. शांताबाई कुठं असली तर किती साहेब पंडित यांनी 20 रुपये दान दिलं. आरोशी देवानंद आपशे 100 रुपये. बबन भीमराव खंदारे 100 रुपये. कोमल प्रकाश डिगीकर यांनी 100 रुपये दान दिलं. लक्ष्मीबाई पांडुरंग खरात 100 रुपये. ज्योती देवीदास पाईकराव 20 रुपये पिंपरखेड. रवी किरण रणवीर 20 रुपये. काशीनाथ नारायण रावते मनाटकर 50 रुपये. प्रताप लोखंडे तळणीकर यांनी 100 रुपये दान दिलं. राधामाईनं 20 रुपये दान दिलं. हा, नाव सांगा. नरेंद्र गणेश रणवीर 50 रुपये. अध्यक्ष विकास धबाले यांनी 20 रुपये. आनंद आंबोरे 50 रुपये. रमाबाई नागोराव आंबोरे 20 रुपये. अंकुश गायकवाड 100 रुपये. पुंजाबाई नामदेव पातोडे 50 रुपये. बबनराव
भीमराव भुक्तरे जवळेकर 100 रुपये द्या. बाकीचे लोटू नका. हॅलो, गर्दी करू नका, नंतर बाबासाहेब गर्दी करू नका, घाई करू नका. बाबासाहेब निवृत्ती धबाले 60 रुपये. दान हा गर्दी करून द्यायचं नसते, शांततेने द्यायचं. जनाबाई किशन मगरे 50 रुपये. हॅलो, यश विकास धबाले 20 रुपये. पायल भगवान धबाले 20 रुपये. राहणार आंबोरे, राहणार सुनील तेजस यांच्याकडून 20 रुपये दान आलेला आहे. वसंता शांताबाई नेताजी 100 रुपये. 100 रुपये. रमाबाई भीमराव इंगोले 50 रुपये. सत्वशिला नारायण इंगोले लोखंडे तळणी 20 रुपये. संकेत घोडगे 20 रुपये. पंडित राहणार बाळापूर यांच्याकडून लक्ष्मी सुनील घोडगे 20 रुपये. कौसाबाई बळीराम वसंता लोखंडे 50 रुपये तळणी. सुद्धा 50 रुपये सप्रेमेट. कौशलाबाई चांदू लोखंडे. संतोष खिल्लारे यांच्याकडून सुद्धा पंडित 20 रुपये. 50 रुपये सप्रेमेट. इंदुबाई पार्वती गोरखनाथ बगाटे कोथळजकर यांच्याकडून सुद्धा 50 रुपये सप्रेमेट. बंडू वाठोरे राहणार मनाठा यांच्याकडून सुद्धा 10 रुपये सप्रेमेट.